यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष युवा मोर्चाच्या वतीने शेतकरी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। माजी मंत्री संजय देशमुख, प्राध्यापक वसंत पुरके, अशोकराव खारफळकर यांच्या नेतृत्वात तहसीलवर शेकडो शेतकरी व नागरिक धडकले। यावेळी माजी मंत्री संजय देशमुख, माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके, अशोकराव खारफळकर यांच्यासह आंदोलक शेतकरी बैलबंडीमध्ये बसले होते। या बैलबंड्यांमध्ये कपाशीच्या पराठ्या, तुराट्या, सोयाबीनचे कुटार भरून होते। तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। 2023 ते 24चा सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांचा पीक विमा मिळणे, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत, शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर लावलेली 6% व्याज आकारणी, 12 तास कृषी पंपांना विद्युत पुरवठा, घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्न, तालुक्यात उत्तम दर्जाचे खेळाडू असल्याने क्रीडा संकुलाची निर्मिती आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। आता पुन्हा शेतकरी मारले जात आहे आणि तरी शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडले जातात जाणीवपूर्वक। भाव कमी मिळणं आम्ही समजू शकतो कधी, पण कापसाचे भाव वाढले, गठाने आयात करायच्या, कापसाचे भाव पाडायचे, तूर महाग झाली, डाळ आयात करायची, भाव कमी झाले। तेव्हा अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या आयुष्याची खेळणारं जे कोणतं सरकार असेल, शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा आहे। या सरकारने आपल्या सर्वांना माहित असेल की जी कर्जमाफी या ठिकाणी घोषणा केली होती, या कर्जमाफीच्या बाबतीत आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।